भारत सरकारच्या कृषी पर्यटन पुरस्कारामुळे जागतिक नकाशावर आलेल्या कर्दे गावाला ग्रामविकास राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने तब्बल 14 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीच्या माध्यमातून गावामध्ये विविध विकास कामे होणार असून शिवाय पर्यटन व्यवसायाला देखील यामुळे आता अधिक चालना मिळणार आहे। दापोली तालुक्यातील कर्दे हा समुद्र किनारा सर्वात शांत सुरक्षित असा समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो। या गावाने नुकताच केंद्र सरकारच्या वतीने आयोजित स्पर्धेत भाग घेत कृषी पर्यटनाचा पुरस्कार प्राप्त केलाय। या पुरस्कारामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात देश-विदेशी पर्यटक येण्याची शक्यता निर्माण झाली होती। गेली काही वर्ष येथील पर्यटन व्यवसाय व गावचे सरपंच सचिन तोडणकर यांनी गावाचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न देखील केले होते। केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या स्पर्धेत कर्दे गावाने सहभाग घेतला। यामध्ये सुमारे 30 राज्यांमधील 911 गावं सहभागी झाले होते व वेगवेगळ्या 8 श्रेणीतून 36 गावांची विजेती म्हणून निवड करण्यात आली। स्थानिक अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नासाठी बेस्ट टुरिझम विलेज हा बहुमान कर्दे या गावाला मिळाला। अशा या पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गावाला राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी 14 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।